परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे आणि दिनास शुभवार्ता देण्यासाठी त्याने मला अभिषेक केला आहे. त्याने मला पाठवले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका, बंदिवासात असलेल्यांची मुक्तता आणि जे ठेचले जात आहेत त्यांना सोडवावे आणि परमेश्वराच्या कृपा वर्षावाची घोषणा करावी, अंधांना दृष्टीचा लाभ व्हावा, ह्यासाठी मला पाठवण्यात आलेले आहे. अशा प्रकारे आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपला जाहीरनामा घोषित करतो. निवडणुकीचे दिवस असतात, मतदार उभे असतात, ते आपापला जाहीरनामा सादर करत असतात. आपणच इतर उमेदवारांपेक्षा कसे श्रेष्ठ आहोत आणि आपणच कशा प्रकारे आपल्या परिसरामध्ये आवश्यक तो बदल घडवून आणू शकतो, महत्त्वाचे प्रश्न कसे हाताळू शकतो, हे लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला जात असतो. प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा आपला जाहीरनामा जाहीर केला तेव्हा त्यामागे मात्र एक वेगळीच भावना होती. इस्रायली लोक मुक्तिदात्याच्या किंवा मशिहाच्या आगमनासाठी थांबलेले होते आणि यशाया संदेष्टाने मशिहाची काही लक्षणं सांगितलेली होती की जेव्हा मशिहा येईल त्यावेळेला तो आंधळ्यांचे डोळे उघडील, तो मेलेल्यांना जिवंत करील, कुष्ठरोग्यांना शुद्ध करील, पांगळे चालतील आणि मुके बोलतील, बहिरे ऐकतील. अशा प्रकारचं एक चित्र यशाया संदेष्टाने रंगवलेलं होतं आणि येशू नेमकं तेच चित्र डोळ्यासमोर ठेवून अजूनही एक पुढचं पाऊल उचलतो आणि सांगतो की परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आलेला आहे आणि दिनास शुभवार्ता देण्यासाठी त्याने मला अभिषेक केलेला आहे. दिनास म्हणजे गोरगरिबास. परंतु हे कोणत्या प्रकारचे गोरगरीब? जे परमेश्वरावरती पूर्णपणे विसंबून असतात असे गोरगरीब. अशा गोरगरिबांसाठी सुवार्ता कोणती? की ज्या मशिहाची ते मनापासून वाट पाहत होते, तयारी करत होते, अशा सर्वांच्या जीवनामध्ये परमेश्वराचं राज्य लवकरच अवतरणार आहे अशी फार मोठी आशेची घोषणा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या स्वतःच्याच गावी नाझरेत येथील सभास्थानामध्ये करतो. इतकंच करून तो थांबत नाही, तर जे कोणी बंधनामध्ये आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या बंधनामध्ये, त्या सर्वांना मुक्त करण्यासाठी आपण आलेलो आहोत. मग त्याच्यामध्ये धरून नेलेल्यांची सुटका म्हणजे कदाचित बंदिशाळेत असतील, जे ठेचले जात आहेत म्हणजे जे सामाजिकदृष्ट्या पिडले जात आहेत अशा लोकांसाठी, आणि विशेष करून जे आंधळे आहेत आणि जे गोरगरीब आहेत अशा वेगवेगळ्या लोकांना मुक्त करण्यासाठी येशू आलेला आहे असं येशू जाहीर करतो. परमेश्वराच्या कृपा प्रसादाचं वर्ष हे लेवियाच्या पुस्तकातील अध्याय 25मध्ये सांगण्यात आलेलं आहे. योबेल वर्ष किंवा जुबिली वर्ष आपण अलीकडेच साजरं केलं की त्या वर्षामध्ये अशा प्रकारे कर्जमुक्ती करायची, दासांना मुक्त करायचं, जमिनी मुक्त करायच्या, लोकांमध्ये आनंद पसरला पाहिजे अशा प्रकारचं वातावरण निर्माण करायचं. आणि नेमकं त्यासाठीच येशू सांगतो मी आलेलो आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपली ही सगळी वचनं बोलून दाखवल्यानंतर लोकांना फार आश्चर्य वाटलं, कारण त्यांना माहीत होतं फक्त त्याचं बालपण, त्यांना माहीत होतं फक्त त्याचं मानवी स्वरूप. त्यांना ठाऊक नव्हतं की तो साक्षात परमेश्वराचा पुत्र आहे. म्हणून त्यांना आश्चर्य वाटलं. परंतु प्रत्यक्षात येशूने आपला कार्य करायला सुरुवात केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी त्याने केलेल्या आहेत. भुकेल्यानं त्यांना अन्न दिलं, ती घटना आपण कालच ऐकली. त्याच्यानंतर आंधळ्यांना त्याने दृष्टी दिली, बहिऱ्यांना त्याने श्रवणशक्ती दिली, पांगळ्यांना त्याने धैर्य दिलं, बळ दिलं, आणि जे बंधनामध्ये होते अशा बऱ्याच लोकांना त्याने मुक्त केलं. मग जकातदार असो, व्यभिचारी स्त्री असो, एखादी समाज बहिष्कृत केलेली शोमरोनी स्त्री असो, अशा सर्व लोकांवरती प्रभू येशू ख्रिस्ताने मुक्तीचा प्रकाश पाडला. आज आपण स्वतःला हा प्रश्न विचारायचा आहे की मला कोणत्या प्रकारच्या बंधनातून मुक्ती हवी आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला वाटत असतं
की हे छोटंसं पाप आहे, त्याने काय होणार आहे. परंतु सिएनाची संत कॅथरीन काय म्हणते बघा, की पक्षाला तुम्ही मोठ्या दोरखंडाने बांधा की छोट्या दोरीने बांधा, तो पक्षी बंधनातच आहे. पाप छोटं असो की मोठं असो, माणूस पापीच असतो. म्हणून माणसाने त्या पापाचा पहिल्या प्रथम स्वीकार करायचा, परमेश्वराची क्षमा मागायची आणि एका नवीन मुक्त अशा जीवनाला सुरुवात करायची. ह्या वर्षभरात तशा प्रकारची कृपा आपल्याला लाभावी म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.